नमस्कार रसिको, 70च्या सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेले बरेच दिवस एका सिनेमाने चक्क धुमाकूळ घातलेला आहे आणि तो सिनेमा तुम्हाला माहितीच आहे, धुरंधर. अहो, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आता त्या सिनेमावर मी बोलणार आहे म्हणून म्हटलं त्याचे काय फिगर्स काय, बॉक्स ऑफिस काय आहे ते बघावं म्हणून मी काल जरा बघत होतो. तर ते काय 500-600-700 कोटी आणि मी म्हटलं आत्ता मी तुम्ही आरामात रेकॉर्डिंग करून अपलोड करेस तर तो होईल 800 कोटी. तुम्ही उद्या आरामात ऐकणार, तोपर्यंत होणार तो 900 कोटी. तुम्हाला तो हा कार्यक्रम आवडणार म्हणून तुम्ही कोणातरी फॉरवर्ड करणार, तो ऐकेल, तोपर्यंत त्याचा झालेला असेल हा 1000 कोटी. तर सांगायची गोष्ट म्हणजे धुरंधरने एक जबरदस्त कमाल केलेली आहे आणि फार मोठा असं ते रेकॉर्ड तो सेट करू लागलेला आहे. आता हा सिनेमा बरं का चक्क 3.5-4 तासाचा आहे. म्हणजे इंटरवलच त्याचा 2 तासाने होतो आणि पुढे आणखीन बरं तो सुद्धा किती माहिती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 चॅप्टर्समध्ये तो सिनेमा चालतो. पण तरीसुद्धा हा सिनेमा कुठेही कंटाळवाणा होत नाही, तर कायम इंटरेस्टिंग राहतो. याचं कारण म्हणजे काय? अहो, कारण म्हणजे सगळं काहीच आहे त्या सिनेमात. अहो, सिनेमाचं असं म्हणतात की द स्ट्रेंथ ऑफ द सिनेमा इज द स्ट्रेंथ ऑफ द विकेस्ट लिंक इन इट. पण या सिनेमात विकेस्ट लिंकच नाही आहे. टेक्निकली व्हेरी साऊंड, लोकेशन्स वगैरे अगदी कन्व्हिन्सिंग असे आहेत. कामं सगळ्यांची भन्नाटच आहेत. महत्त्वाचं म्हणजे स्क्रिप्ट त्याचं चांगलं आहे, त्याचं डायरेक्शन चांगलं आहे आणि त्या सिनेमाचं प्रमोशनही चांगलं केलं आहे. म्हणजे सगळ्या दृष्टीने कुठेही त्याच्यात दोष काढायला जागा नाही आणि त्यामुळे हा सिनेमा सुपर डुपर हिट आहे. म्हणजे मला वाटतं गेले कित्येक वर्षात इतका चाललेला सिनेमा एकही नसावा. असो, आता हे झालं या सिनेमाविषयी. आता मी जे बोलणार आहे ते थोडंसं वेगळं बोलणार आहे. हे वेगळं बोलणार आहे म्हणजे काय म्हणजे का, आता या सिनेमाची स्तुती करणारे तुम्हाला खूप लोक सापडतील. मी काय निंदा नारस्ती करणार नाही, पण त्या स्तुती करणाऱ्यांच्यात वगैरे 2 गट आहेत. 2 गट म्हणजे कसं आहे, आपल्या देशात बरं का काही डावे असतात, म्हणतात डावी मंडळी असतात आणि काही उजव्या विचारसरणीची असतात. तर आता हे जे उजव्या विचारसरणीची मंडळी असतात ना, त्यांना हा पिक्चर अतिशय भावलेला आहे. ते एकदम खुश आहेत एकदम. त्याच्या म्हणजे त्यांच्या त्या पोस्टवरनं त्यांच्या ज्या कॉमेंट्स आपण वाचतो त्याच्यातनं ते कळतं. आणि डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत ना, ते म्हणजे जसं उजव्या विचारसरणीचे जल्लोष करतात तसं ते जल्लोष करायला तयार नाहीत. म्हणजे ते काय सिनेमावर टीका करत नाहीत. टीका करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे. तरी पण जो आनंद किंवा जो जल्लोष उजव्या विचारसरणीचे लोक करतात तसं हा डाव्या विचारसरणीचे करत नाहीत. आता त्याचं कारण थोडंसं आता मी माझा एक विचार सांगतो बरं का. आपल्याकडे देशात काय आहे, पहिल्यापासूनच डावी विचारसरणी जी आहे ना, ते सिनेमाच्या परीक्षणात सिनेमाच्या ॲप्रिसिएशनमध्ये ही फार वरती राहिलेली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे मला असं वाटतं, जेव्हा सिनेमा हा आपल्या हा सुरू झाला त्यावेळेस म्हणजे काय RSSवाले वगैरे जे उजव्या विचारसरणीचे लोक होते ना, ते म्हणजे कसं दारू सिगारेट वाईट, तसं सिनेमासुद्धा वाईट अशा विचारसरणीचे होते. अहो, महात्मा गांधी ते सुद्धा सिनेमाला फार वाईट म्हणायचे बरं का. अर्थात महात्मा गांधींवरच एक सिनेमा झाला आणि तो फार सुपर डुपर हिट झाला, ती गोष्ट वेगळी आहे. एनिवे, तर सांगायची गोष्ट म्हणजे पण डाव्या लोकांची गोष्ट वेगळी असायची. नसतं की फू सिगारेट पीत वगैरे ते सिनेमावर चर्चा करायचे, त्याच्यातूनच असेल कदाचित. पण डाव्या लोकांचं प्राबल्य या सिनेमाच्या ॲनालिसिसमध्ये त्याच्या परीक्षणात नेहमी आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ना, आता तुम्ही आपण जुने सिनेमाचे जर कुठे परीक्षण किंवा वाचायला गेलो तर कायम बरं का फुटपाथ, त्यानंतर 2 बिघा जमीन किंवा मदर इंडिया, त्याच्यानंतर प्यासा, त्याच्यानंतर तो आवारा वगैरे असे ज्या सिनेमातून थोडीशी डावी विचारसरणी प्रमोट केलेली आहे त्याचं कौतुक जरा जास्त भरभरून असतं. एनिवे, आता हा माझा माझा कयास आहे आणि ही गोष्ट खरी पण असेल. पण त्या मनाने उजवे मंडळी जी आहेत ना, त्यांना ती संधी कमी होते हो. त्यांना ते सगळी ठिकाणी हिंदू मुस्लिम भाईचारा वगैरे ते काही लोकांना नाही एवढं आवडत. त्यांना वाटतं की हे सगळं खोटं आहे वगैरे वगैरे. आणि मग त्यांना एक आपला विचार, आपला आनंद व्यक्त करण्याची संधी या अशा सिनेमातून मिळते. असो, हा सिनेमा चांगला आहे आणि ह्याच्यात उजव्यांना जरी संधी असली तरी डाव्यानेसुद्धा काय हिरमुसरायचं कारण आहे, कारण तो सिनेमाच चांगला आहे. आणि मुख्य असं की डावा किंवा उजवा सिनेमाचा म्हणजे सिनेमा कसा आहे त्याचं मेरिट फक्त बघावं. म्हणजे माझ्या विचारसरणीला पूरक अशी विचारसरणी त्या सिनेमात दाखवली म्हणून तो चांगला असं मी म्हणू नये.
किंवा तो माझी विचारसरणीशी त्याचं विचारसरणी वेगळी आहे किंवा पटत नाही म्हणून तो वाईट आहे असंही म्हणू नये. सिनेमाचा ऑन इट्स मेरिट तो चांगला किंवा वाईट असं जज करावं आणि मग त्याचे विचार तुम्हाला पटले नाही पटले ती गोष्ट वेगळी. असो तर सांगायची गोष्ट म्हणजे हा सिनेमा मला पटलेलासुद्धा आहे आणि आवडलेलासुद्धा आहे. एकदमच झकास म्हणजे फिल्म वाईज इट इज अगदी अतिशय चांगली बघण्यासारखी परत बघण्यासारखी आहे. आता आपण थोडंसं सिनेमाकडे येऊ. हा सिनेमा एवढा लोकप्रिय का झाला असावा तर माझा अंदाज किंवा माझं म्हणणं असं आहे किंवा दावा आहे तो असा की द अदर साईड म्हणजे खूपदा आपल्याला काय होतं आपण एक बाजूनी बघत असतो ऐकत असतो पाहत असतो. म्हणजे आता भारतात काय घडतं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भारतातला टेररिझम कसं आहे भारतातलं म्हणजे गँगस्टर्स काय आहे त्यांचं कसं काम चालतं आणि आपण सफरसुद्धा झालेलं तर आपल्याला नाही का सगळी गोष्ट माहिती आहे. पण त्याचा दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय आहे विचार तिकडचे लोक म्हणजे जे अभारतीय आहेत आणि विशेषतः भारत आणि पाकिस्तानचे संदर्भ येत असल्यामुळे पाकिस्तानी लोक कसा विचार करतात तर त्याचा थॉट हा या सिनेमातनं दाखवलेला आहे. म्हणजे पाकिस्तानी विचार दाखवला अशातला भाग नाही पण तिकडचं जे सत्यस्थिती आहे ती जशीच्या तशी तुमच्यासमोर मांडलेली आहे. दुसरं कसं आहे हा सिनेमा म्हणजे फॅक्ट आणि फिक्शन याचं तुफान ब्लेंड आहे. म्हणजे खरं म्हणजे तो फॅक्च्युअल आहे परंतु संपूर्णपणे त्याला असं फॅक्च्युअल असं म्हटलं जात नाही म्हटलं जाणार नाही. कारण असं की हे जे असतात जासूस जे असतात ते ऑफिशियली काही कुठल्या सरकारचे नसतात. जरी ते सरकार प्रमोट करत असलं त्यांना फॉरवर्ड करत असलं तरी कुठलंही सरकार असं म्हणत नाही की बाबा हे 2 जासूस आमचे आहेत. भारत सरकारही मिळत नाही. भारतातलं सुद्धा म्हणजे पाकिस्तान आपलं पाकिस्तान तर सोडूनच द्या आपल्या भारतातसुद्धा जेव्हा भाजपचं सरकार असो किंवा काँग्रेसचं सरकार असो कुठले सरकार असं म्हणणार नाही की बाबा हे काय ते जासूस आहेत ते आम्ही पाठवलेत वगैरे. ते नीच पाठवलेले असतात पण ते तसं म्हणत नाहीत. कारण की दिस इज त्याच्यामुळे सांगायचं म्हणजे जासूस हा जो काम आहे तो सगळ्यात मोस्ट थँकलेस असा जॉब आहे की म्हणजे तुम्ही काम करता परंतु कुठेही तुमचं रेकग्निशन ऑफिशियली तुमचं असू शकत नाही. सैनिकाला असतं इवन तुझं जरी तो शहीद झाला तरी त्याचं एक नाव असतं त्याचं ऑफिशियल रेकग्निशन असतं तसं जासूसाला असू शकत नाही. असो तो आपला विषय नाही. पण ते आमचा जासूस जो आहे तो पाकिस्तानात जातो आणि पाकिस्तानात तो काय काय अनुभवतो काय काय करतो कसं कसं त्याला अनुभव येतं ते सगळं आपल्याला दिसतं. त्यातनं आणखीन एक बरं काय थोडंसं एक सॅडिस्टिक प्लेजर आहे की आपल्याकडे जसं काय काय गुंडागर्दी धुमश्चक्री वगैरे चालली आहे ती तशीच्या तशी त्याच्यापेक्षा जास्त ही पाकिस्तानमध्ये आहे. ही गोष्ट खरीच म्हणजे जितके लोक आपल्याकडे भारतात मरतात त्याच्यापेक्षा जास्त लोक तिकडे मरतात आणि मुख्य म्हणजे आपली लोकसंख्या जास्त आणि त्यांची तुलनेने कमी असूनसुद्धा म्हणजे त्यांना हा जो आहे डेन्सिटी जी आहे की गुंडागर्दी आणि मारहाण किंवा हे जे गँगस्टरिझम हे तिकडं त्यांनी जास्त सफर केलेलं आहे. तर ते जे बघताना आपल्याला किंचितसं कारण तो आपला शत्रुराष्ट्र आहे त्याच्यामुळे एक थोडंसं सॅडिस्टिक प्लेजर मिळतं की ठीक आहे त्यांच्यात चाललेले भांडणं मरू आहेत नाही का. आणि आता त्याच्यात दुसरं कसं होतं आपले डाव्यांचं दुःख आहे की सगळं त्याच्यात कुठेही त्यांना हिंदू मुस्लिम एकचारा त्यांना दाखवताच येत नाही हो. पण आता पाकिस्तानमध्ये सगळेच हा इकडचा गँगस्टर तो गँगस्टर ते हा अब्दुल असेल तर तो हा रहीम असेल तर तो फारूक असेल तर इकडचं मुनव्वर असेल तर त्याला काय करणार. जसं आता जे प्रसिद्ध गॉडफादरमध्ये जी सगळी जी नावं आहेत ती काय त्याच्यात काही हिंदू मुस्लिम अशी नावं त्यांना घेता येत नाहीत कारण तिथं ती स्टोरीची रिक्वायरमेंट ती नाही. तसं ते पाकिस्तानमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे ते बिटवीन द 2 मुस्लिम ग्रुप्स भीषण असं जे घटना घडतात त्या दाखवलेल्या आहेत. ते बघून थोडंसं नाही म्हटलं तरी आपल्या हिंदू मनाला ते बरं वाटतं. वाटू नये पण खरं ते खरं जसंच्या तसं असं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपला जो नायक आहे तो तिथं गेल्यानंतर तो सगळं अनुभवतो आणि त्याची काय मनस्थिती होते ती आपल्याला तिथं बघायला मिळते. आणि त्याच्यातनं म्हणजे तो म्हणजे आपल्याकडे जे 26/11ला आपण किती जो आक्रोश होता तो आपल्याला सगळ्यांना दुःख आणत होता तर तिकडं तर ते एन्जॉय करत होते. म्हणजे भारत पाकिस्तान मॅच असताना जसं जर आपण भारत हरलं तर आपल्याला दुःख होतं त्यांना आनंद होतो तर अगदी तसं तिकडं झालं. तर हा जो आहे ह्या खऱ्या हार्श गोष्टी त्यांनी दाखवलेल्या आहेत.
तेच बघून आपल्याला ते शल्य पण आहे आणि त्याच्यात सत्य पण आहे. तर दुसरं असं की म्हणजे आता काही मंदबुद्धीचे असतात लोक, ते लगेच हे करतात की आता सरकार बदललं आहे, आता असं चालणार नाही वगैरे. ते म्हणजे आपलं ह्याच्यापुढे चालू नये आणि कुठलीही गोष्ट जरी खरी असली तरी हे सरकार असो किंवा ते सरकार असो काही फरक पडलेला नाही. म्हणजे कसं, आता तुम्ही त्याच्यात हाच सिनेमा बघा ना, त्याच्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या म्हणजे अगदी पार्लमेंट अटॅक असो किंवा जे 2008ची घटना असो, त्या वेगवेगळे सरकार म्हणजे आपलं भाजपचं असो किंवा काँग्रेसचं असो, तरी ह्या घटना घडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे सरकार असताना घडतं ते सरकार असताना घडत नाही असंही नाही. आणि दुसरं असं की हा जो स्रोत आहे किंवा ज्याला आपण हे म्हणतो जासूस आहे, तो जो पाठवला आहे तो सुद्धा त्याच सरकारने म्हणजे त्यावेळेच्या सरकारने पाठवलं आहे. यापुढे सुद्धा आपलं जर जेव्हा असेल तेव्हा पाठवतच असणार आणि पाठवणारच. आणि ते म्हणजे थँकलेस जॉब हा काही जण आपलं करावाच लागणार आहे. परंतु त्यातसुद्धा असं आपल्याला म्हणता येणार नाही की या सरकारमुळे ते झालं किंवा त्या सरकारमुळे ते नाही झालं वगैरे. आणखीन एक गोष्ट, काही म्हणजे जे उजवी मंडळी आहेत त्यांना म्हणजे काय कशावर काय बोलावं हे काही सुचत नाही. ते त्याच्यातनं सुद्धा कम्युनलिझम काढत असतात. आणि ही गोष्ट काय नाकारता येणार नाही की जे आपल्याकडे टेररिस्ट वगैरे आहेत ते मुस्लिम ची संख्या त्याच्यात जास्तही गोष्ट खरी आहे. पण त्याचबरोबर त्या सिनेमात एक फार स्पष्ट आणि परखड वाक्य म्हटलेलं आहे की भारताचे आपले जे शत्रू आहेत ते पाकिस्तानात किंवा इतरत्र नसून ते आपल्या देशात जास्त आहेत, असं स्पष्टपणे एकदा नाही अनेकदा या चित्रपटात वाक्य आलेलं आहे. आणि त्याचं काही ह्याचा अर्थच अहो आपल्याकडे आता बघा ना, तो 93चा हे आता RDX एवढं प्रचंड आलं, ते पाठवणारे दाऊद वगैरे वगैरे होते, ती जरी खरी असलं तरी आणणारे अधिकारी कोण होते की ज्यांनी न चेक करता फक्त हातात पाकिट काय मिळेल ते चेक करा आणि इथनं काय मटेरियल होतं ते पास करा, असं संपूर्ण देशभरात सगळीकडे हे पसरलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जास्त आपण गंभीरतेने घेतलं पाहिजे की आपल्यातच केवढे मोठे दोष आहेत हे याच्यात सिनेमात दिसत आहेत. आणि मग त्या दृष्टीने फक्त हिंदू मुस्लिम असं नाही करता, कारण की जे स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ह्यांनी जाहीर केलेलं बरं का आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्याच्यात 80% लोक म्हणजे जे असं परदेशासाठी काम करणारी माणसं असतात त्याच्यात 80% हे हिंदू आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मुस्लिम असले तरी हिंदू आहेतच. आणि हाच आपल्याला सगळ्यात मोठा धोका आहे. त्यामुळे सिनेमा नुसता एन्जॉय करून चालणार नाही, तर त्याच्या रूट कॉज काय आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सिनेमाला तर मोठं यश मिळालंच पाहिजे. आणि मुख्य असं आहे त्या सिनेमात आणखीन एक गडबड झाली बरं का, ते त्यातला जो एक सगळ्यात मोठं व्हिलन कॅरेक्टर ना, तो रेहमान डकैत. अहो त्याचं मी ते वाचलं बरं का, ते एकूण त्याची काय स्टोरी आहे. अहो तो मनुष्य जो होता ना, तो ह्याच्या इतका स्टार्क विलन असूच शकत नाही. म्हणजे सांगा तो दोष त्याच्यात आहे, म्हणजे एक्स्टॉर्शनिस्ट आहे, रेपिस्ट आहे, मर्डरर आहे, सगळं काही आहे. आणि इतकंच नाही तर त्यांनी आपल्या आईचा सुद्धा मर्डर केला या लायकीचा तो माणूस आहे. पण तो रोल आपल्या अक्षय खन्नाने केला आहे. अक्षय खन्नाला हल्ली काय त्या व्हिलनच्या रोलचं अशी मस्तपैकी चटक लागली आणि असं यश मिळालं आहे. तर औरंगजेब त्यांनी जबरदस्त केलाच होता. आणि ह्याच्यातसुद्धा त्याची जी अदा आहे, त्याच्यात जी स्टाईल आहे आणि ज्या पद्धतीने तो गेला, अरे बापरे. आता तो म्हणजे जणू काय सिनेमात बघताना तोच हिरो की काय असं त्याच्यावर कौतुक होतं. असं त्याचं त्यांनी जरा ते काय 2-4 ठुमके काय मारले का नाचात, ते काय गाणं ग्रेट आहे अशातला बघा नाही, पण त्यांनी जरा 2-4 स्टेप्स घेतला तुला की त्यावर ते गाणंच सुपरहिट झालं. म्हणजे एरवी ते असं सुपरहिट तर झालं नसतं. असो एनिवे. आणि त्यामध्ये आमचा काय जो मुख्य हिरो आहे ना रणवीर सिंग, नाही का, तो आहे चांगला आहे, गुणी आहे, नाही का, तर तो थोडासा झाकोळा गेला आहे. परंतु एनिवे आता याच सिनेमात असं आहे की त्याचा पुढला पार्ट हा मार्च 26ला येणार आहे असं त्यांनी त्या सिनेमातच सांगितलेलं आहे. आणि आपला जो अक्षय खन्ना आहे तो मेलेला आहे त्या सिनेमानुसार. त्याच्यामुळे हा पुढे आमचा जो खरा हिरो आहे त्याला फार चांगला पुढे स्कोप असेल. तो फार चांगलं दमदार असं काम करू शकेल. आणि ह्याच्यात जसं बिचारा झाकोळा गेला तसा तो झाकोळा जाणार नाही अशी आपण आशा करूया. आणि पुढला भागसुद्धा इतका चांगला असेल अशी आशा करून
मी इथंच थांबतो. धन्यवाद.